डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। सरकारी बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी सर्व मुले आणि मुलांसाठी असणारे एकूण 11,403 जागांसाठी IBPS क्लर्क भरती आलेली आहे। आता या भरतीमध्ये जर फॉर्म भरायचा असला तर पात्रता काय लागणार, वयाची अट काय असणार आहे, परीक्षा पद्धत काय असणार, परीक्षा कधी होणार, ही संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे। महत्त्वाची भरती असणार आहे कारण पुढच्या 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला या नोकरीमधून सिलेक्शन मिळवता येणार आहे। आता बघा या भरतीची जाहिरात आलेली आहे। 1 ऑगस्ट पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। शेवटची जी काही तारीख असणार आहे बघा फॉर्म भरण्याची ती 21 ऑगस्ट असणार आहे। आता या भरतीमध्ये वेगवेगळ्या बँक असतात, म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, अशा प्रकारच्या ज्या सरकारी बँक आहे त्या बँकेमध्ये क्लर्क साठी ही भरती असते। एकूण जागा किती आहे तर 11,403 एवढ्या एकूण जागा आहे। ऑल इंडिया ही भरती निघत असते। यामध्ये महाराष्ट्रासाठी स्पेशली 1,051 एवढ्या जागा असणार आहे। यावेळेस खूप जास्त जागा या महाराष्ट्रासाठी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भरतीची ही जी क्लर्कची भरती आहे हिची परीक्षा तुम्हाला मराठीमधून देता येणार आहे आणि यासाठी तुम्हाला एक लँग्वेज टेस्ट सुद्धा असते। पण आपण मराठीमधून आहे, आपण महाराष्ट्रामधून आहे, म्हणजे आपल्याला फक्त मराठी बोलून दाखवायची असते, वाचून लिहून दाखवायची असते, ते आपल्याला येणारच आहे। ठीक आहे, म्हणजे परीक्षा आपल्याला मराठीमधून देता येणार आहे, हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे। आणि महाराष्ट्रासाठी 11,000 पैकी 1,051 जागा म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये जागा मागच्या भरत्यापेक्षा असणार आहे। ठीक आहे, आता बघा 21 ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा, एवढं लक्षात ठेवायचं। पात्रता काय असणार आहे तर कोणत्याही शाखेतून जर तुम्ही पदवी केलेली असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। ग्रॅज्युएशन झालं पाहिजे आपलं एनी स्ट्रीम मधून। त्यानंतर वयाची अट असणार आहे बघा जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 20 ते 28 वर्ष असणारे, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्ष सूट मिळते, म्हणजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी 20 ते 31 वर्ष आणि एससी एसटीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्ष सूट असते, तर त्यांच्यासाठी 20 ते 33 वर्ष अशा पद्धतीनं वयाची अट असणार आहे। ठीक आहे, आलं लक्षामध्ये। पात्रता पदवी लागणार, वयाची अट काय असणार आहे अशा पद्धतीनं असणार आहे। जे जे या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनी नक्की फॉर्म भरायचा आहे। खूप चांगली नोकरी असते। पेमेंट सुद्धा सुरुवातीलाच तुम्हाला 40-45 हजार मिळत असते। आता 8व्या वेतन आयोगानुसार सॅलरी खूप जास्त वाढणार आहे, 60, 65, 70 हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी मिळण्याची शक्यता आहे। म्हणून सगळ्यांनी नक्की या पात्रतेमध्ये जर बसत असेल तर फॉर्म भरायचा आहे। आता निवड प्रक्रिया बघा काय होत असते, तर यामध्ये 2 परीक्षा तुम्हाला द्यायच्या असतात। एक असते पूर्व परीक्षा, दुसरी असते मुख्य परीक्षा। या दोन्ही परीक्षेनंतर तुमची एक फायनल मेरिट लिस्ट लावली जात असते, म्हणजे तुमचं त्या भरतीमधून फायनली सिलेक्शन होतं। दुसरी एक पीओची वगैरे ऑफिसर पदाच्या भरत्या निघत असतात, त्यासाठी इंटरव्ह्यू सुद्धा असतो, पण इथं इंटरव्ह्यू नसतो। पूर्व द्यायची, मुख्य द्यायची आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये तुम्ही या भरतीमधून सिलेक्शन मिळवून मोकळं व्हायचं। म्हणजे पूर्व परीक्षा कधी असणार आहे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये असणार आहे आणि मुख्य परीक्षा डिसेंबर मध्ये असणार आहे। आणि याच्यामध्ये लेट होत नसतं, ही ठरलेली भरती असते, फिक्स तेव्हाच होत असते जवळपास। मागच्या भरत्याचा आपण रेकॉर्ड बघितला तर, म्हणजे आतापासून जर बघितलं तर पूर्व परीक्षेच्या अभ्यासासाठी आपल्याकडं सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या 10-11 तारखेला परीक्षा होण्याची शक्यता आहे। म्हणजे 2-2.25 महिने आपल्याकडे पूर्व परीक्षेसाठी आहे आणि जवळजवळ 4 ते 5 महिने आपल्याकडे मुख्य परीक्षेसाठी आहे। ठीक आहे, आलं लक्षामध्ये, कारण 27-28 डिसेंबरच्या आसपास मुख्य परीक्षा होण्याची खूप जास्त शक्यता आहे। मुख्य परीक्षेसाठी जास्त वेळ, पुढच्या 5-6 महिन्यामध्येच तुम्हाला या भरतीच्या परीक्षा देऊन सिलेक्शन मिळवण्याची खूप मोठी संधी असणार आहे। त्यानंतर बघा आता पूर्व परीक्षेमध्ये काय काय असतं, तर गणित हा विषय असतो, बुद्धिमत्ता हा विषय असतो आणि इंग्रजी हा विषय असतो। गणिताचे 35 प्रश्न विचारले जातात, बुद्धिमत्ताचे 35 प्रश्न विचारले जातात आणि इंग्रजीचे 30 प्रश्न विचारले जातात। प्रत्येक प्रश्नाला काय असतं माहिती का, प्रत्येक प्रश्नाला एक एक गुण असतो। म्हणजे गणिताला 35 मार्क, बुद्धिमत्ताला 35 मार्क आणि इंग्रजीला 30 मार्क। आणि या परीक्षेमध्ये सेक्शनल टायमिंग असतो। आता सेक्शनल टायमिंग म्हणजेच काय, समजा गणितासाठी 20 मिनिटं यामध्ये सेक्शनल टाइम असतो, प्रत्येक विषयासाठी 20-20 मिनिटं। म्हणजे पहिल्या 20 मिनिटामध्ये तुम्हाला फक्त गणिताचे प्रश्न सोडवता येणार आहे, पुढच्या 20 मिनिटामध्ये फक्त बुद्धिमत्ताचे आणि शेवटच्या 20 मिनिटामध्ये फक्त इंग्रजीचे। तुम्ही ह्या 20 मिनिटामध्ये दुसरे प्रश्न सोडवू शकत नाही, किंवा तुम्ही गणिताचे प्रश्न 20 मिनिटामध्ये सोडवले, बुद्धिमत्ताचे 20 मिनिटामध्ये सोडवले आणि इंग्रजी तुम्हाला 10-15 मिनिटामध्ये सोडवले तर चालणार आहे। पण तुम्ही इंग्रजीचे 10 मिनिटामध्ये सोडवले, 10 मिनिट वेळ उरला तर ते 10 मिनिट तुम्ही इकडे दुसऱ्या विषयामध्ये यूज करू शकत नाही, असा सेक्शनल टायमिंग असतो। आणि तुम्हाला प्रत्येक सेक्शनच्या कट ऑफला पार करायचं असतं। म्हणजे गणिताचा एक सेपरेट कट ऑफ लागत असतो, बुद्धिमत्ताचा आणि इंग्रजीचा
तो कट ऑफ पार करून तुम्हाला काय करावं लागत असतं त्या ठिकाणी, तर पुढच्या मेन्सच्या स्टेजसाठी तयार राहायचं असतं. ठीक आहे, म्हणजे एखाद्याचा इंग्रजी विषय लयच कच्चा आहे, इंग्रजी विषय गणितामध्ये त्याला 35 पैकी 35 येऊ शकतात, बुद्धिमत्तामध्ये 35 पैकी 35 येतात, पण गणितामध्ये 30 पैकी 2 आले, 4 आले, 5 आले, हा कट ऑफ जर पार नाही झाला तर त्या ठिकाणी काय होणार आहे, मग आपण मेन्ससाठी त्या ठिकाणी पात्र होणार नाही. ठीक आहे, यामध्ये पूर्व परीक्षेचा कट ऑफ थोडा जास्त लागत असतो कारण सोपे सोपे प्रश्न असतात, पण मुख्य परीक्षेचा कट ऑफ खूप जास्त कमी लागत असतो, ते पण लक्षात घ्यायचं. मुख्य परीक्षेमध्ये गणित हा विषय असतो, बुद्धिमत्ता हा विषय असतो आणि इंग्रजी विषय, त्याचबरोबर तुमचा इकडं जीएचा म्हणजे जनरल अवेअरनेसचा हा विषय ऍड होत असतो. यामध्ये करंटचे प्रश्न खूप जास्त विचारले जात असतात, फायनान्सिंग रिलेटेड, त्याचबरोबर बँकेच्या रिलेटेड प्रश्न जास्त असतात. गणिताचे तुम्हाला 40 प्रश्न असतात, बुद्धिमत्ताचे 40 प्रश्न असतात, इंग्रजीचे 40 प्रश्न असतात आणि जनरल अवेअरनेसचे सुद्धा 40 प्रश्न असतात. आता जीकेचे जे प्रश्न आहेत 40 प्रश्नासाठी 50 गुण असतात, इंग्रजीसाठी 40 पैकी 40 गुण असतात, बुद्धिमत्ताचे 40 प्रश्नांसाठी 60 गुण असतात, हे महत्वाचे आहे, आणि गणिताच्या 40 प्रश्नांसाठी 50 गुण असतात. अशा पद्धतीने तुम्हाला एकूण किती गुणांसाठी मुख्य परीक्षा असते, 200 गुणांसाठी मुख्य परीक्षा असते. प्रत्येक विषयाला सेक्शनल टायमिंग असतो, म्हणजे गणिताला तुम्हाला 35 मिनिटं मिळतात, बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवण्यासाठी 35 मिनिटं मिळतात, इंग्रजीचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा 35 मिनिटं मिळतात, आणि जीकेचे जे प्रश्न आहे, जनरल अवेअरनेसचे जे प्रश्न आहे त्यासाठी तुम्हाला 20 मिनिटं एवढा वेळ मिळत असतो. म्हणजे 35 मिनिटांमध्ये तुम्हाला गणिताचे प्रश्न सोडवायचे फक्त, 35 मध्ये बुद्धिमत्ताचे. अशा पद्धतीनं एकूण जो काही वेळ मिळत असतो तो 125 मिनिटं एवढा वेळ मिळत असतो. इथं सुद्धा सेक्शनल कट ऑफ लागत असतो, म्हणजे प्रत्येक विषयाचा जो काही सेक्शनल कट ऑफ आहे तो तुम्हाला पार करायचा असतो, त्यानंतरच तुम्हाला फायनली सिलेक्शन मिळवता येणार आहे. आणि 1/4 ची 1/4 ची या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते, एवढं लक्षात ठेवायचे. अशा पद्धतीनं संपूर्ण भरती प्रक्रिया तुमची होत असते. जे जे तुमचे मित्र किंवा तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत असेल, पात्रतेमध्ये बसत असेल, त्यांनी काय करायचं, या भरतीचा नक्की त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. आता बघा पगार किती मिळत असतो, तर आता सुरुवातीला पगार हा 38 ते 45 हजारापर्यंत मिळत असतो, आणि हा जो काही पगार आहे तुमच्या नोकरीच्या ठिकाणावरून थोडासा 2-4 हजार इकडे तिकडे होऊ शकतो, पण 8व्या वेतन आयोगानुसार हा जो काही पगार आहे तो 70 हजाराच्या आसपास जाणार आहे, म्हणजे खूपच मोठा चान्स असणार आहे, कारण इथून पुढे सरकारी नोकऱ्यांचे पगार हळूहळू वाढणार आहे. मागच्या 7व्या वेतन आयोगानुसार खूप जास्त वाढला होता, इथं सुद्धा खूपच जास्त प्रमाणामध्ये वाढणार आहे, म्हणजे 70 हजाराच्या आसपास पगार आपला असू शकतो, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून तुमचे जे जे मित्र कोणाचंही कोणत्याही शाखेतून त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्या प्रत्येक मित्राला या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे. आणि अशाच भरतीच्या अपडेटसाठी, माहितीसाठी आणि संपूर्ण तयारीसाठी तुम्ही जर म्हणलं, प्रतिसाद दिला की ही परीक्षा मराठीतून होत असते, तुम्ही इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता असे महत्वाचे जे विषय त्यांची तयारी करून घ्या, तर ती तयारी आपण एकदम चांगल्या पद्धतीने कव्हर करून घेऊ. फ्री लेक्चर्स तुम्हाला आपल्या या डिफेन्स फॅक्टरी युट्यूब चॅनलवरती मिळणार आहे, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या प्रतिसादानुसार तुम्हाला आपण या भरतीचे लेक्चर देऊ. परीक्षा ही मराठीमध्ये होणार आहे. अजून तुम्हाला काही माहिती असल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, प्रत्येकाच्या कमेंटला आपण रिप्लाय देणार आहोत. धन्यवाद.